नमस्कार, मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवरती सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी घेऊन आली आहे फुलगोबी अंगी रस्सा भाजी। अगदी चवीलाही चवदार आणि बनवायलाही झटपट बनणारी अंगी रस्सा फुलगोबीची भाजी। तर बघूया आपण त्याची रेसिपी। तर मी इथे मीडियम आकाराचा कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहे। एक छोटा फुलगोबीचं फूल घेतलेला आहे मी, त्याचे तुकडे करून गरम पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे। कोथिंबीर आणि मिक्सर जारमध्ये आपण पेस्ट करून घेतलेली पेस्ट। आणि आता आपल्याला पातेल्यामध्ये तेल गरम करायसाठी ठेवायचं आहे। तर मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेले होते कमी गॅसवरच। तर तेल तापलेलं आहे आपल्याला। तेल तापल्याच्या नंतरच इथे मोहरी आणि जिरे घालायचं आहे। तर चांगलं फुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे जिरे मोहरी। त्यानंतर आपल्याला ही पेस्ट करून घेतलेली पेस्ट घालायची आहे तेलामध्ये आणि गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे अजून। तर छान अगदी चमच्याने छान हलवून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। तर तिखट घालायचं आपल्याला। तर चवीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त यामध्ये घालू शकता। अर्धा चमचा हळद आणि मसाला घालायचा आहे। तर मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही मसाला यामध्ये घालू शकता, गरम मसाला। तर मी इथे अंबारी कांदा लसूण मसाला घातलेला आहे। आणि आता मिक्सर जारच्या भांड्यालाच ते पाणी घालून ते धुवून ते पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर तुम्ही बघू शकता भाजीला थोडं थोडं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। तर याप्रमाणे कोथिंबीर घालायचं आहे। जर तुम्ही रेग्युलरमध्ये माझ्या रेसिपी बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल मी याप्रमाणे कोथिंबीर घालते भाजीमध्ये। आता यानंतर आपल्याला यामध्ये गोबी घालून घ्यायची आहे, चिरलेली गोबी। आणि छान असे मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये। अगदी झटपट बनणारी ही फुलगोबी अंगी रस्सा भाजी चवीलाही खूप चवदार लागते। आणि आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून आपल्याला झाकण म्हणजे तेलाचा तवंग येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे फुलगोबी यामध्ये। तर तुम्ही बघू शकता खूप झाकण ठेवून घ्यायचं आपल्याला आणि त्यावरती पाणी घालायचं आहे। झाकणावरती पाणी घालून हेच पाणी आपण भाजीमध्ये वापरणार आहोत। तर आता आपली भाजी शिजून म्हणजे फुलगोबी मसाल्याला तवंग आलेला आहे। छान अगदी तेलाचा तवंग आलेला आहे। तेल वरती सुटलेलं आहे भाजीला। तुम्ही बघू शकता अगदी छान तेल सुटलेलं आहे भाजीला। तर आता आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं झाकणमध्ये तेच पाणी या भाजीमध्ये वापरणार आहोत। हेच पाणी या भाजीला वापरायचं आहे। कमी जास्त क्वांटिटीनुसारच पाणी घालायचं आहे। जास्त पातळ भाजी करायची नाही, थोडी घट्टच राहू द्यायची। पाणी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता परत झाकण ठेवून भाजी छान अगदी शिजून घ्यायची आपल्याला। तर झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे। तर भाजीला एकदम छान अशी तर्री आलेली आहे। कमीत कमी तेलामध्ये या भाजीला खूप छान अशी तर्री येते। याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला या भाजीची रेसिपी कशी वाटली। तर आपली फुलगोबी अंगी रस्सा भाजी ही बनवून रेडी आहे। शेवटी भाजीच्या शेवटीच कोथिंबीर घालायचं आहे। जेव्हा गॅस बंद करणार आपण त्या अगोदर कोथिंबीर घालून घ्यायचा।